फार साधारणपणे थंडीचं सीझन म्हणजे वाईल्ड लाईफसाठी परवडी असते. डिसेंबर ते साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुरू असतात. विशेषतः ज्यांना बर्डिंगची आवड आहे म्हणजे पक्ष्यांची फोटोग्राफी, पक्षी निरीक्षण यांच्यासाठी हा पिरियड अतिशय आदर्श आहे आणि त्याला फोटोग्राफरसाठी ही परवडीच आहे. मी नुकताच मागच्या आठवड्यामध्ये वर्ल्ड कपची मॅचसाठी अहमदाबादला गेलो होतो. आता या थंडीच्या सीझनमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून आणि परदेशातून अनेक मायग्रेटरी पक्षी म्हणजे स्थलांतरित पक्षी या विशिष्ट कालावधीसाठी येत असतात. आणि हे अत्यंत मोहक आणि दुर्मिळ असे पक्षी, विशेषतः शिकारी पक्षी, हे पाहणं म्हणजे एक अवर्णनीय असं एक सुखद असा अनुभव असतो. म्हणून मी अहमदाबादच्या जवळच असलेले लिटिल रन ऑफ कच्छ या ठिकाणी मी दौरा केला आणि 3 सफारी मी या ठिकाणी करून आलो. अक्षरशः माझ्या आनंदाला पारावा उरणार आहे. अनेक प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स, रशिया, आफ्रिका, अमेरिका, सर्बिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इथून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे असे मला पाहता आले. मित्रांनो, जवळजवळ 100च्या वर मी व्हिडिओ घेतलेले आहेत. हे सगळे पक्षी आणि ते व्हिडिओ शेड्यूल तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला त्याचा निश्चितच आनंद मिळेल. तुम्हाला जरी सफारी करायची असेल तर मी तुम्हाला तिथे कसं जायचं, गाईड कोण आहे, किती खर्च येईल, कुठं राहायचं, सगळी इत्थंभूत बातमी तुम्हाला देईन. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही कृपया माझ्या या ईमेलवर संपर्क करा. तुम्हाला मी संपूर्ण माहिती देईल जेणेकरून तुमची सफारी आणि तुमचा अनुभव अतिशय स्मूथ आणि चांगला होईल. तर आता आपण असं करूया, माझ्याकडे 100 अधिक व्हिडिओ आहेत, त्यामुळे एका या व्हिडिओमध्ये सगळे इन्क्लूड करणं शक्य नाही. म्हणून मला 2-3 सेक्शनमध्ये यूट्यूब व्हिडिओ मला करावे लागणार आहेत. तर आजचा सेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुर्मिळ पक्षी पाहायला मिळणार आहेत. अक्षरशः तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि आणखीच आनंद होईल. याच्यामध्ये इगल्स आहेत, शिकारी पक्षी, इम्पिरियल इगल, स्पॉटेड इगल, हॅरियर, फाल्कन हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. वाईल्ड लास आहे, फाल्कन, त्याच्यानंतर पेलिकन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इग्रेट्स आहेत, त्यानंतर तुम्हाला फॉक्स बघायला मिळतील. हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि त्याची काही तांत्रिक माहिती सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला याची कल्पना येईल. कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना येईल. तर आता आपण सुरू करूया. पहिला इम्पिरियल इगल, युरोपमधून स्थलांतरित होणारा अतिशय पॉवरफुल शिकारी पक्षी. बघा, आकाराने जबरदस्त आहे आणि ताकदवार आहे. त्याचं वजन साधारणपणे 4.5 किलो असतं आणि याची आकार साधारणपणे 75 ते 80 सेंटीमीटर असतो. यांनी पंख पसरल्यानंतर त्याची लांबी जवळजवळ 7 फुटापर्यंत जाते. एवढा असा महाकाय पक्षी आहे. जमिनीवरील प्राणी म्हणजे कोंबड्या, ससे यांना तर तो मारतोच, शिवाय हवेतून उडणाऱ्या, आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांची देखील हा शिकार करतो. दाट रंगाचे त्याच्या पिसारा असतो आणि सोनेरी रंगाचं त्याच्या डोक्याची पिसं असतात. साधारणपणे गोल्डन इगल सारखा दिसणारा पक्षी आहे, पण गोल्डन इगलपेक्षा आकाराने थोडासा लहान असतो. दुर्मिळ होत चाललेला पक्षी आहे, पण अतिशय जबरदस्त शिकारी पक्षी इम्पिरियल इगल. हा आहे ग्रेट इग्रेट. साधारणपणे 4-4.5 फूट उंची आणि याचा विंग स्पॅन जो आहे तो जवळजवळ 4 फुटाचा असतो. पहा, पांढरा शुभ्र रंगाचा पक्षी आहे. साधारणपणे उथळ पाण्याच्या ठिकाणी हा पक्षी आढळतो. पाण्यातील मासे खाण्यामध्ये त्याची शिकार करण्यामध्ये हा प्रसिद्ध आहे. अमेरिका, आफ्रिका, युरोप इथून हा पक्षी स्थलांतरित होत असतो. पहा, अतिशय आकर्षक पक्षी आहे. अतिशय धीम्या गतीनं याचं उड्डाण होत असतं. पहा, रुडी शेल डक, प्रामुख्याने रशिया तसेच आग्नेय युरोपमधून येणारा हा पक्षी आहे. याचा रंग हा नारिंगी तपकिरी असतो आणि डोके फिकट रंगाचे असते. पंखावर पांढरे काळे ठिपके असतात. याचा आवाज खूप मोठा आणि कर्कश असतो. साधारणपणे गवत, किटकी, छोटी मासे आणि जलचर वनस्पती हे यांचं खाद्य आहे. हे पक्षी नेहमी सहसा जोडीने राहत असतात. ते अतिशय सावध आणि भित्रे आहेत.
तर दिसायला अतिशय आकर्षक आहे. रुडी शेलटाक पहा, मायग्रेटरी बर्ड आहे. हे होते शिकारी पक्षी आणि अन्य पक्षी. मी आता तुम्हाला या सॉल्ट मार्श या प्रदेशातला डेझर्ट फॉक्स आणि वाईल्ड डास हे दोन प्राणी दाखवणार आहे. पहा, आगळे वेगळे प्राणी आहेत, तुम्हाला खचितच जाणून जाईल. हा आहे डेझर्ट फॉक्स. तुम्ही बघू शकताय यांच्या आहारामध्ये साधारणपणे कीटक, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी असतात. याची पिले ही जवळजवळ 1.5 महिना ही बिळातच राहत असतात आणि 1.5 महिन्यानंतर ते बाहेर येऊ लागतात. असं यांचं एक वैशिष्ट्य आहे. पहा,